आता पोट्टे हो कंदिलाबाजी निरोप दिला लय आनंदाची गोष्ट आहे हो. आपल्या याच्यातला एक आपला दोस्त चांगल्या पदावर पोलीस खात्यात लागला. खरोखर आपल्या मनाले आनंद झाला हो. कारण की सांगतो ना तुम्हाला हो, लय गरीब परिस्थिती दिवस काढलेले आहे आणि खरोखर त्याच्यासारखा माणूस नाही मी सांगतो तुले. हो झाबरू गोंडा मी सांगतो ना असा पोलीस होईन हो पुढे. हो 1 रुपया कोणापासून खाणारा माणूस नाही ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला खाऊ बी देणारा नाही. हो खरोखर लेखाचा इमानदार आहे म्हणूनच त्या पदावर ते पोहोचलेला आहे आणि त्याचं आपल्याला जंगी स्वागत करायचं आहे. तर म्हणलं मंडप हे ते बाकी स्टेज गावातून मिरवणूक सगळं पद्धतशीर करायचं आपल्याला. आता काही हो तिकडे त्यानं हो म्हणो का नाही म्हणो. ते गोष्ट बरोबर आहे तुझी. पण आता झाबरगोडाचा काय इतिहास आहे मला तर काही जास्त माहिती नाही बरं. कारण की आपण या गावात 2-3 वर्ष झाले. आता इथं आलो आणि इथं स्थायिक झालो. पण परिस्थिती लय गंभीर होती नाही का. हो समजा आई बाबाने आबाजीच्या भरोश्यावर काम नाही का. म्हणजे परिस्थिती लय नाजूक होती. काय परिस्थिती लय खराब परिस्थिती. मग काय तर एक उलीशी कशी झोपडी होती त्याच्यात स्वयंपाक पाणी पाणी गळत जाय काय त्याला कपडे सारखे नसे. मग बकऱ्या राखी दे 7-8 बकऱ्या होत्या घरच्या आणि काही लोकांच्या. असं करून त्यानं कसंही तरी शाळा काही दिवस जाय काही दिवस नाही जाय असं करता करता त्यानं 10वी काढली होती हो. पुढे मग त्यानं समजा 11वी-12वी नंतर मॅडम नलू मॅडमनं सांगितल्यावर त्यानं फॉर्म भरून समजा 17 नंबरचा पुढे कवर केलं आणि मुक्त विद्यापीठातून BA केलं. नंतर मग हे परीक्षा दिली जमलं लेखाचं. असं म्हणजे असं म्हणतो की लय त्यानं म्हणजे संघर्षमय जीवन आहे त्याचं. शांताराम भाऊ संगच राहत द्या ना पहिले. मग काय तर कोणते काम असले की जा रे झाबरे आण रे हे आण रे ते नाही का. शांताराम भाऊ लय पण मदत केली त्याला. इथंच राही ना ते. आता मी ढोरं राखायला आम्ही संगत जात जाऊ ना. मग काय तर हो काही दिवस आता मी बी 1-2 वर्ष शाळा केली नाही हो. कसं जीवावर येत शाळेत तर बाप म्हणे मग होय म्हणे मग बकऱ्याकडे मी त्याच्या संग जाऊ ना मी हो. मग काय तर हो आम्ही सोबत सोबत बकऱ्या ढोरं राखलेले आहेत म्हणून मला माहीत आहे त्याचं. आपल्या भाकरीतली भाकर ते दे हो. काही काही तर उपाशी राह मला म्हणजे जेवलं म्हणे. मग अशी परिस्थिती त्याची राजा. मग काय तर शांताराम म्हणून त्याने लय तारलं हो. कोणते काम असो काही असो घरचं काही कुरोड्या पापड हे ते त्याला दे. असं काही गहू ज्वारी कमी जास्त पडलं तर दूध ताक हे ते हो. म्हणून ते कसं आपलं कोणतंही कामं सांगितलं तर होच म्हणे ते नाही म्हणेच नाही. म्हणून शांताराम भाऊन असं म्हणा की त्याला वागवलं आणि पुढे समजा नलू मॅडमनं त्याला मार्गदर्शन केलं हो. म्हणून ते या पदावर गेलं. पण बाकी काय म्हणा नाही का. नलू मॅडमचं बी एक त्यागच म्हणला नाही का. हो नाही तर किती मोठा डॉक्टर भेटला असता. मोठं हॉस्पिटल हे ते. पण नकार दिला नाही का. हो ना झाबरू सोबत तिनं म्हणजे लग्नासाठी होकार दिला. जरी त्यावेळेस ते पोलीस नव्हता हो. फक्त बा काहीतरी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होता. तेवढ्या भरोश्यावर बी तिनं विश्वास ठेवला ना की बा काहीतरी हे बनू शकते. म्हणूनच का नाही. अरे बाल मग काय आता शांता मावशीचा विरोध होता त्याला तरी तर मग हो. पण ऐकलं नाही नलू मॅडमनं. नाही म्हणे लग्न करीन तर मी झाबरू संगच करीन म्हणे हो. ते काही असो म्हणे हो. पण कसं आहे ते आहे शेवटी कसं आहे त्याच्यावर विश्वास हो म्हणून. चला आता बाकी आपल्याला आता कसं या मंडपाचा खर्च हे ते काय काय मानमोडे देते म्हणते ना तिथं मामा गिमा ते लय कलाकार आहे म्हणते ते. म्हणता बा तुम्ही पण हे आता जगण्या खोली भाड्यानं होत्या ना त्याच्या घरी हो. तर मला वाटत नाही इतका मोठा खर्च करून म्हणून ती हो. तरी तुम्ही विचारून घ्या बा एक माझा नंबर तसंच मारते तो आजोळ फोन ला म्हणा बा उद्याच्या त्या याचं खर्च पाणी हे ते काय पेडा गिडा कोणतं काय भारोबा आताच विचारून घेऊन घे क्लिअर हो. आता हे कधी लाभजीने आपल्याला सांगितलं पण एक खेप तू त्याला फोन लाव ना मानमोळेले. मला तेच वाटते ते कायचा खर्च करते कायचा नाही का हो. पण तरी आपण आता ते म्हणतेस ना हो तर विचारून पाहू. नाही दिलं तर का आपण का करणार नाही का. 1 मिनिट त्याला फोन लावून विचारतो. जो बोएगा वही पाएगा, जो बोएगा वही पाएगा, तेरा भी आगे आएगा, सुख दुख है ख्याल करना, जैसी करनी वैसी करनी, जैसी करनी वैसी करनी, जैसी करनी वैसी करनी, जैसी करनी वैसी करनी. राजा खादुळे साहेब हातानं गोटा पाडला हो पार म्या. मग काय तर नसतं झालं ना हे. मला वाटलं 100% फेल झालं शे. पण ते तर कसं मुखऱ्या वानाचं निघालं. 5 दिवस झाले गावाला सांगितलं नाही त्यानं आणि आता म्हणते की मी झालो म्हणते सिलेक्ट. म्हणजे आता किती आले मग अंगावर आता त्याचा जर का वजन भरलं ना 60 किलो 100 रुपये पावनं पेळा 400 रुपये किलोच्या आत भेटते का. झालं का नाही आता 20-25 हजार रुपयाचा दणका सायकल मले त्यात मिरवणूक बी. ते तर होईन हो. पेडाने आपण गुई वाटू लेकाचा हो. आता ते जर आता पलटी मारते हो. ते मध्ये म्या गहू घेतलाच नाही मग आपल्याला मारायला काय होते. आपणही म्हणायचं म्या पेडा म्हणलंच नाही गुळ म्हणलं म्हणा. म्या गुळाच्या भेल्या घेऊन जा तुम्ही 5-10 किलोच्या भेटते बाजारात नाही तर मग एखाद्या दुकानातल्या किराणामधून हो. त्याचं 50-60 किलो वजन आहे 60 किलोच्या 10 किलोवाल्या 6 भेल्या घेऊन जा तुम्ही हो. म्या गुळच म्हणलं होतं म्हणा तसं काय रेकॉर्डिंग केलं नाही काही नाही आपणही नाही केलं त्यानंही नाही केलं त्याच्याच्यानं काय तुम्ही पलटी मारू शकता काही करू शकता. पण ते झाबरू कोंडा पोलीस लागलं ना आपले म्हणलं आता तुमचं पोरग काय पुण्याला काय करू राहिला पोरगण पोरगी आहे तुमचं ते
काय करून राहिले, काहीच नाही ना बा. दर महिन्याला 18,000 रुपये महिना पाठवतो पोराचा आणि पोरीचा 15,000 रुपये हॉस्टेलचा. हो निरा काहीच नाही. रिपीट मार लागते म्हणते. जेईची क्लास चालू आहे चालू आहे चालू आहे. हो रिपीट मारता मारता मला बा जोड्याला रिपीट मारायचे पैसे येऊन राहिले आता. हो आता मी आता निलंबित आहो 2-3 महिन्यासाठी. हो आता जुलैपर्यंत. आणि ती आता इकडे हो निरा खर्चच करत आहे. हो आणि हे मागचे हो असे झामले झुमले पाहा ना. हे पोट्ट माहीत नाही तुम्हाला. मी जाऊ ना माझा बाजी तर लय खेप जाऊ मी तर. अरे याचे बा खाकी पॅन्ट असे आले. हो मागून 2 असे थिगळ हो असे फोकस लागले लाईट. मग काय तर बकऱ्या टाकताना दिसे ना मला. हो कोणतेही काम असलं की आमची जवळ बयाले म्हणणार अरे हे आण ते आणा दयाना हे आण ते आण असे ना ते असंच असे ना एखाद्या भाकरी तुकड्यासाठी कुत्र्यासारखं. आणि ते म्हणलं आता हो त्या घराचा मला कोण राहिलं ते सांगा आता. अशी परिस्थिती होऊन राहिली. आणि एक तर लागलं पोलीस खात्यात ते हो म्हणजे आपल्याला बेड्या नाही लावल्या म्हणजे कमावला आपण. हो नाही तर काही खरं नाही आपलं. हो आता जाऊ द्या जे झालं ते झालं. आता काही इलाज नाही आपल्या. कसं मुलाच्या सोयरीकीचं आता पाहा लागेल दुसरीकडे. हो हे तर हुकलं आता समजा. हो काय आता निघा लागेल मग. आता काही विचार नाही राहिला काही इलाज नाही. आला वाटते फोन त्याचा कोणाचा आहे. हो 1 मिनिट पाहू द्या कोण होईल. कोण आहे आता. हां हॅलो हॅलो हां बोला मानमोडे साहेब बोलतो म्हणलं. कोण आहे तुम्ही. रामपूरनच बोलतो म्हणलं मी. मुंशीराम धुटकेचा मुलगा आहो मी. हो मारुतराव धुटके. हो राणी मंडप डेकोरेशन आहे आपलं. इव्हेंट वगैरे बाकीचे कार्यक्रम हे ते आपण घेत असतो. ते बोलतो म्हणलं मी. पण हो आमच्या इथं का लग्न आहे का आम्हाला फोन करून राहिले तुम्ही. डेकोरेशन आहे इव्हेंट आहे का इथं वाढदिवस आहे कोणाचा. कायसाठी फोन लावला आम्हाला. काय रे तुम्ही कसे बोलता हो का. हो, मानमोडे साहेब तुम्ही आपल्या गावामध्ये रामपूरमध्ये सत्कार घेणार आहे की नाही आपले झाबरूगोंडाचा. तर ते असं आम्हाला सूचना मिळाली की बा मंडप डेकोरेशन आहे तर मग ते काय आहे काय नाही तुम्हाला विचारायचं होतं. ते खर्च पाणी हे ते तसे आता आम्ही मंडप कसं काय टाकणार आहोत. जे खर्च देणार आहे त्याला लावाच लागेल का नाही. म्हणलं मग काय काय करायचं आपलं मोठा मंडप स्टेज वगैरे ठेवायचं का मग. बाकी कसं काय नियोजन काय म्हणलं तुमचं. घालते का 1,00,000-2 लाखात म्हणा. अरे नाही ना हो मारुतरावजी तुम्हाला काय लक्षात येऊन राहिला का लग्नाचा कार्यक्रम आहे का मोठा भंडारा आहे तिथं. फक्त आपल्याला काहीतरी सत्कार म्हणजे सत्कार. हो, सत्कार करायचा आहे फक्त. एखाद्या वट्यावरही चालते ना. वट्यावरही चालते. त्याच्या घरापुढे असं वटा आहे की नाही मंदिराजवळ. तिथंच आपण त्याचा सत्कार घेऊन घेऊ. सकाळच्या पायरी घेऊ म्हणजे ऊन पडत नाही मंडपाचं काम नाही. अरे काय बोलून राहिले तुम्ही. अरे सत्कार करून राहिले का मजा का करून राहिले म्हणलं का हार टाकायचा कार्यक्रम आहे का मठावर. अरे म्हणलं तिथं आम्ही 3-4 वाजता कार्यक्रम घेणार आहोत. हो सकाळी सकाळी लोक कामाला जाते तर कामधंदे पाडून येणार आहे का कोणी. तर 4-5 वाजता आपण कार्यक्रम घेऊ मंडप टाकून. बाकी स्टेज गी जे ते जरा असं करणं लागणार का. नाही म्हणा ते काही करणार लागणार. फालतू फुकटचा खर्च काय घालतं का 20,000. नाही नाही ते काही तसं आपण नवसात बोललेलंच नाही. फक्त सत्कार. हो सत्कार म्हणजे त्याच्या बरोबर आपल्याला मिठाई वाटायची आहे बस. बरं ठीक आहे मग जाऊ द्या तुम्ही. नाही मंडप देतो नका देऊ. हो आम्हाला पाहा लागेल मग. हो बरं ठीक आहे मग. आता तुम्ही ते काय पेढा का काय कोणतं भरभार देऊ राहिले म्हणते ते. आणि बाकी अजून काय मिरवणुकीचं आहे म्हणता ना. हो 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 ते आहे ना मी सांगितल्याप्रमाणे. हो मिरवणूक काढून घेऊ ना. हो काढून घेऊ ते त्याचा काही विषय नाही. विषय नाही म्हणजे मिरवणूक काढणं म्हणजे काय सोपं आहे का ते बँड पार्टी सांगायला लागतं आम्हाला. ढोल ताशे आता ते आपल्याला त्याला सांगा लागन. डीजे सांगा लागन. नाही तर मग काही ना काही बँड पार्टीवाले सांगा लागन. का ते काय 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 आपोआप फुकट येते का ते. त्याला पैसे नाही लागत का. नाही ना हो इतका मोठा नाही सांगितलं ना मी तुम्हाला. मिरवणूक म्हणजे फक्त गावातून अशी एक अशी फेरी मारणे. फेरी मारणे. हो मग काय आपलं 2 डपड्या घ्यायच्या डंग 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 चालले फिरत. हो काय त्याला काय काय मोठं मोठं काय काय डीजे आणायला लावता का 20,000चा. तेवढं काही खर्च नाही सांगितलं मी. नवसामध्ये तसं बोललोच नाही. फक्त आपल्याला गावातून एक रॅली करायची. हो बस बैलबंडी ते चालते ना. बैलबंडी ते चालते जुन्या पद्धतीनं करा. हो आणि बस झालं. एखादा भोंगा बोमलणार आहेच तुम्ही समजा. झालं बाकी काय असते त्याचं. काय काही खर्च नाही त्याचा. एक फक्त आपल्याला चक्कर मारणे गावाले. काय कशी मिरवणूक म्हणलं. अशी मिरवणूक तर आजच पाहिली बा मी. 2 डपडे घ्या टंग 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 असं काय करून राहिलं तुम्ही. अरे म्हणलं चांगलं करावं लागणार काही ना काही. आमच्या गावात नाही आता शिवलाल भाऊची गाडी आहे त्याच्यात त्याला बसून मस्त असं गावातून चांगली फुल सजवून गिजून गाडी अशी फिरवायची होती आम्हाला. पुढे बँड पार्टी हे ते माहोल. नाही ना लग्न नाही ना ते. लग्न आहे का ते. लग्न नाही. तुम्ही मी सांगतो तसं करा. हो फक्त आपल्याला बैलगाडीतून त्याला फिरवायचं. आणि आपलं ते काय मी वाटप करायसाठी जे काय आणणार आहो ते वाटप करायचं झालं. बरं ठीक आहे पण आता ते बैलगाडीवाला आणि हे ते बाकी थोडंसं 1,000-2,000 खर्च येईन मग त्या मिरवणूकचा. काय खर्च येते त्याचा. आमच्या जवळ बाचीच बैलबंडी घ्यायची त्याच्यातच त्याला बसवायचं. एक तळवं गादी टाकली झालं आपली हिंडल्या गावातून. त्याचा काही खर्च नाही. त्याचा काही नाही. फक्त आता हे जे भारोभार देऊ आम्ही त्याचा खर्च. आणि बाकी पुष्पगुच्छ हे ते आम्ही आणतो तिथं सत्कार घेतो. हो झालं एका वट्यावर. बरं बरं ठीक आहे तुमचं जे काय म्हणणं असेल ते. बाकी कमी जास्त असं आम्ही पाहू मग आता. हो बरं तुम्ही फक्त पेढा गेळा घेऊन येता म्हणलं त्याच्या बरोबर. तुम्ही किती येता मग आता उद्या. संध्याकाळी 4-5 वाजता नंतर आहे म्हणणार कार्यक्रम. हो 4च्या आधी तुम्ही 3 वाजता. 3 वाजता आहे तुम्ही 4 व्हीलर ना काही विषय नाही. हो चला ठीक आहे मग. दुनिया ने
म्हटलं रे, खूप छान म्हटलं. हो, पण म्हटलं आता दुनियादारी समजून घे बरं. हो, आता खूप या क्षेत्रात खूप तुला ठाके टोके बसू शकतात. हो, साधा भोळा माणूस तिथे चालत नाही ना. सीआयडीचा दिमाग चालवतो आता. हो, गंमत गंमत सीआयडी केली आणि पोलीस होऊन बसला. हो, म्हणून म्हटलं असं काहीच नसते नलू. आपण आपलं काम जर इमानदारीनं केलं ना, हो, कोणाबद्दल ईर्ष्या मनात नाही ठेवली, तर खरोखर आपलं देव चांगलंच करते. हो, जे चांगलं करन त्याचं चांगलंच होईल. हो, तसं काही नसते ते. आपलं नशीब आहे शेवटी. आता ते कसं आहे आपले आपण चांगलं करत राह, आपलं आपोआपच चांगलं होते. खरंच आहे, तुझं मन निर्मळ आहे आणि म्हणूनच तू आज या पदावर आहे आणि खरोखर पुढे तू अशाच परीक्षा देत जा, मोठ्या पदावर जाशील तू. मला विश्वास आहे. बरं, जाऊ आता उद्या आपण. उद्या बोलावलेलं आहे, आपल्याला जावं लागते. जाऊ ना आता. कसं आहे, गावाचं शेवटी गाव असते. गाव थोडी आपलं सुटणार आहे. हो, चला येतो मग आता. उद्या जाऊ मग आपण सोबत. नमस्कार साहेब, नमस्कार. शिवलाजी टोयकोटे बोलतो. म्हणलं विदर्भ तालुका अध्यक्ष इचुकाटा संघटना. तर मी काय म्हणत होतो, उद्या आता तुम्हाला 1 घंटा काढा लागते म्हटलं. कारण की कसं आहे, तुमचाच माणूस आहे आपला झाबरूगोंडा. डिटेक्टिव्ह होता का ना तो. तुमचे बरेचसे कामं त्याने हँडल केले. तर ते कसं आहे, पोलीसमध्ये लागला. गावातर्फे सत्कार आहे. तर म्हटलं तुम्ही उद्या कोणत्या हालती 4 ते 5च्या दरम्यान या. म्हणजे कसं 4 ते 6 निपटून टाकू आम्ही. म्हणलं तेवढं काम करा बा साहेब आता. हो, तसं म्हणजे आमदार साहेबाला फोन लावला मी. बरेच जण समजा आता येतीलच ते. तुम्ही या म्हटलं. अरे काय बोलता राजा, आपली झाबरू कोणा लागला का? अरे वा वा, मस्त. अभिनंदन. लावा लागेल फोन त्याला. बरं बरं, नक्की नक्की येऊन जाऊ. चालेल का? बाकी मग आमचे स्टाफचे लोक आले चालेल का? एक दोघं समजा. सगळे घेऊन या, सगळे सगळे जे काही असतील ते घेऊन या. काहीच विषय नाही. हो, चांगला एकदम असा सत्काराचा कार्यक्रम आहे. भारोभार त्याच्या पेढा वाटप आहे, पेढा वाटप. हो, आता भारोभार पेढा वाटप म्हणजे तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला घरी बी 1-2 किलो न्या लागल. हो, मी म्हणतो. म्हणून म्हणलं कोणत्या हालतीत तुम्ही उद्या म्हणजे चुकूच नका कार्यक्रम. बापरे, भारोभार पेढा आहे का? असं असं हो का? मग तर लय मस्त माहोल आहे मग, नाही का? हो, येऊ येऊ, काही हरकत नाही. पुष्पगुच्छ घेऊन शाल शिरपूर घेऊन येतो आम्ही, काही हरकत नाही. ओके ओके. मग हेच आता आमंत्रण, हेच निमंत्रण. हो, चला ठीक आहे. उद्या 4 ते 6च्या दरम्यान स्वागत सत्कार समारंभ आहे आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. ठीक आहे, धन्यवाद. बस झाला शिवलाला. आता नको लोक फोन राहायच्या. मोठमोठे लोक बोलावून राहिला, अजून खर्च वाढा आणते. मेवना माया आणते माहिती नाही का? तेच तर आता पेढा आता 20-22 हजाराचा पेढा होईन त्याचा. आणि बाकी आता मंडळ पण येईन ती. तू आता बाकी काही फोन नको करू. बस बस निपट्ट घ्या आता. निपट्ट म्हणजे आता इतका मोठा कार्यक्रम आहे, याच्यातनीच मग कसं असते, पेढ्यात पेढा होऊन जाते ते. आपल्या काय घरचं चाललं. आहेत ना आता तुमचे मेवणे बा, तुम्ही नका टेन्शन घेत जाऊ. बरं, बाकी काही म्हणा पण नाही का शांताराम भाऊ. हो, तरी 50 हजाराचा झोडपा आहे पण नाही का तुमच्या मेवणे बाले. ते काय तेवढा झोडपा पाहिजे त्याले. मग काय होणार आहे ना, पगार लय आहे त्याले. आणि एक तर काम काहीच करत नाही ते. जाऊ दे जाऊ दे आता. बरं, पुढचं उद्याचं मग आता नियोजन 4-5 वाजता करायचा कार्यक्रम नाही का? मग संध्याकाळच्या बरोबर राहते लोकांचे कामं धंदे होऊन हे ते सगळं मग निरेपिरे. हो, चालते ना उद्याचं. मग आता आल्यावर मिरवणूक आणि त्यानंतर आपलं ते तुला करू आणि त्याच्यानंतर मग स्टेजवर आपलं स्वागत सत्कार घेऊ. तसं करावं लागेल नाही का? बरं बरं, ठीक आहे. मग पाहू आता. ते फक्त आता वजन काटा पाहा लागणार. कुठं असं वजन काटा? आता सरपंचजवळ नाही म्हणते तसं ते. त्याच्यावर बसता आलं पाहिजे झाबरूले बा. नाही तर मग त्याचं वजन मोजायचं आणि तेवढा पेढा वाटायचा. असं चालते का? नाही तसं नाही ना. हो, आपल्या याचीच आहे ना, कंदील बुटाची इथं काटा आहे. ते गेलेत ना पाहिले. ते सांगतो म्हणे, मारत्याला निरोप देतो म्हणे. ते वजन काटा पाहतो म्हणे. एका इकडून झाबरूले बसवायचं आणि एका इकडून इकडे बसवायचं. तेच म्हणलं जरासं कसं आहे, म्हणजे चांगलं वाटते ते कार्यक्रम. बरं, तसं करू मग नाही का? जाऊ द्या मग, चला काही हरकत नाही. पाहू आता उद्या. वा बकार रे, तुम्ही नाही म्हणे ही का पाबर. जमते नाही. जमत नाही तर काय झालं? 50 किलो वजन तोलत नाही गायले. काय 20-20 किलोचे 2 गोटे 10 किलो जाईल. जमत नाही का? मग तेच म्हणलं ना, मी म्हणलं ना सरपंचाले, आपली इथं आहे म्हणलं. फक्त कसं आहे, तर ते कापूस घ्यायच्या वक्ती आपण घेत जाऊया ना वजन. 50 किलो 60 किलोची पल्ली याच्यात नाही आपण काढत जाऊ ना. मग झाबरू किती असं 50-55. इकून आता गोटे टाकले, इकून त्याला बसवायचं की झालं काम वजन त्याचं. जमलं मग. गोटे काढले की मग त्यात पेढा ठेवायचा नाही का? मग त्याच्या भरोभर आता पेढा मग ते सांडला नाही पाहिजे लगायचा. मग ती वांदा आहे याच्यावर. मोठ्या कॅरी बॅगमध्ये ठेवायचा पेढा, नाही तर मग मोठ्या थैलीमध्ये पेटाऱ्यात ठेवायचा. काय तुम्ही राजा. फक्त म्हणलं मी काय म्हणतो, कोणाला काही सांगू नका. हो, आपल्याला कसं वजन वाढवायचं आहे झाबरूचं. हो, म्हणजे या मानमोडीला चांगली टिपारी द्यायची आपल्याला. हो, तसं लय कंजूस आहे ती. हो, तर याले म्हणलं कसा झोडपा द्यायचा आता आपलं ठरवलं आम्ही. मग शिरामणी याले कसं खालून लोचिंबक लावायचं. हो, तर म्हणलं आहे का तुमच्या घरी लोचिंबक येते? बाबा रे, म्हणजे काय काय याला लोचिंबक लावता का? म्हणजे अजून मानमोडीला 10-20 किलोला लंब करता बा. होय ना. आता काय अगं पग मी काय म्हणतो, 50-60 किलोची पेढ्यातनी काय होणार आहे सांग ना तू. एका एकाला 1 किलो तर आला पाहिजे कमीत कमी. 70 किलो वजन भरवाच त्याचं आपलं. हो, म्हणजे 70 आला म्हणजे कमीत कमी मग बजेट बसला आपला सऱ्या गावाचा. बरोबर आहे का ते? बरोबर, काय हरकत आहे. हो, मग मी पाहतो, मी लाईट पडल्याची असू शकते. हो, भंगारा गिगारा ते खोटा ना खोटा शोध घेतो त्याचा. तेच म्हणलं, बाकी काय जास्त लोकांना सांगू नका सध्याशी. हो, चला मग आता. हो, आपापल्या कामकामी लागा आता. उद्याची तयारी. पण मी काय म्हणतो, ते त्या मानमोडीवर म्हणलं म्हणते मारतील किंवा मंडप गिंडप काही टाकायला लागत. एका वट्यावर कार्यक्रम घ्यायचा म्हणे. मिरवणूक म्हणते काही असे कोणत्या गाडीत नाही, काही नाही. हो, बैलबंडीची फिरवायचं म्हणते बा. हो, ते काय आपल्याकडे खर्च नाही म्हणलं म्हणे.
बाबा आता काढला वाटते तिसरा पाहिजे ना. हा हो काहून म्हणा बाबू, हे बा सगळंच टाक म्हणा मारतील. हो सगळंच टाका, त्याच्यापासून वसूल करू आपण. असं कसं काय बोलू राहिला ती. हा हो ना, हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे. हा सत्कार म्हणजे सत्कार. मारतील सांगून द्या. हो कनीला म्हणजे सांगितलं म्हणा, मंडप टाकून द्या, स्टेज बनवा, सबंध मिरवणूकही चांगली काढा. पण ते पैसे देत नाही म्हणजे पुढचा, त्याने सांगितलं होतं फोनवर. देत नाही म्हणजे असं कसं देत नाही ते. हा अरे पाय ना, वसूल करणं आपलं काम आहे. हो त्याला काय वाटलं, शिवले आहे ना संग. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा तुम्ही कार्यक्रम जंगी करा, काही विषय नाही. मोठी मोठी पाहुणे येऊन राहिल्या. हा जा आता काम कमी लागा, मारतील म्हणा, मंडप टाकून दे म्हणा अगं बघ. सांगा नलू आता काय, मला तर वाटलं कोणते साहेब आले बा म्हणलं. हो ना आपल्या इकडे आता काय आणि काय नाही म्हणलं बा. का रे बा काय म्हणते ते, झालं म्हणते सिलेक्शन, आता समजलं मला बा. लय मस्त झालं पण मनासारखं. आमच्या हेच विषय सुरू होता आता, देवलाल राजा खरंच झाबरू सारखा माणूसच नाही म्हणे. हो आपण काय असं म्हणजे काय मोठं काम केलं. काय सांगू राजा झाबरू. हा हो आज जे इथं आहो ना मी, हे तो आजच्या नाव उभा इथं. आज लोक हराय फुटली असती, त्याच्यावर झाड मोठं झालं असतं म्हणलं माया. हा लेका म्हणलं दिवस निघाला की दारू लागेल म्हणले. हा चहाच्या जागी दारू पिऊ मी, मग 90 शिवाय माय भागे नाही. पण सगळं लेका डबा एक, गंज एक, बकेट एक, हा घराचा सत्यानाश लावला होता म्या. हा शेवटी म्हणलं जगनची आई ते निघून गेले होते तर तिच्या आईच्या घरी. आणि तिथं तिचे काय हाल होते तुम्ही पाहायला गेले, तुम्ही ते शोध घेतला मारते नंतर. आणि मग तुम्ही त्याला समजावून सांगितलं, मला समजावून सांगितलं. आणि मग कुठं माय दारू सुटली, आणि तेव्हापासून मी दारूही नाही पिलो. हा ना आज म्हणलं या परिस्थितीत आहो मी. हा नाही तर मी आज लोक इथं जिवंतही नसतो. हो ते आता जगनची 1-1 नावाचे 3 एपिसोड आहे. हो बरोबर आहे. नाही पण जाऊ द्या, तुमचं कसं चांगलं झालं ना. हो यातच समाधान आहे. तुमचंच पुण्य आहे, तुमचाच आशीर्वाद असा राहू द्या. मी हे बा पेढा आणलेला आहे. आता पहिले वावरात चाललो. नलूल म्हटलं गाडी घेऊन तू गावात जाय, घरी जाय. मी म्हटलं येतो शेतातून. आबाजी आहेत का वावरात? हो आहेत ना, वावरात आहे ना मोठा ते. हो जवळच बसेल आहे तर त्या आंब्याच्या झाडाखाली. हो जाय जाय भेटते यायले. पहिले त्याला भेटतो. हो कसं आहे, आबाजीचं आपल्यावर लय उपकार आहे ना. हा त्यानं शिकवलं म्हणून आपण आज इथं झालो. हा नलूने बी आपल्याला पुढे मार्गदर्शन केलं म्हणून. तर बरं म्हणलं हे बा पेढा घ्या आता पहिले. हो बाकी नंतर बोलू. हा हो मी जातो वावराकडे, तुम्ही जा कामं कमी. हा बाबी काय लागला वावरात निबे, मी येत होतो ना आता घरी येऊन राहिलो होतो. हो म्हणले आत्ता फोन आलता म्हणे देवदास म्हणे आला म्हणे झाबरू वावराकडेच आला म्हणे तुमच्या इकडे. हो थांब ना म्हणे आंब्याखाली. तर म्हणलं येत होतो ना घरी मी, तू काय आला वावरात? अरे तसं नाही बाबाजी, मला कसं यातच होतं वावरात मी. हो ना ते हे झाडं झुडपं हे सगळे आपल्या अनुभवातले आहेत ना, हे पायनीतले आहे. यायले एक वेळ म्हटलं भेटून घ्या. हा किती या झाडावर आम्ही डाबडुबली खेळलो, आंबे चोरले, पाळं खाल्ले. हा वेगवेगळे अनुभव होते. हा म्हणून म्हणलं थोडंसं या मंदिरात जावं रे टेकड्यावर. म्हणून आलो तुम्ही. हा घ्या म्हटलं पेढा खायतला. अजून मी जरा थोडंसं इकडे तिकडे येतो जाऊन. पण काही म्हण बाकी नाव कमावलं बा डॅनीच होता. हो ना हो मा नातू म्हणे का तुझ्याच विषयी सुरू होता. डॅनी सांगे ना हो लय पोरग हुशार आहे. हो पण म्हणलं आता पोलीस झाला पाहिजे बा म्हणला, गय नको का लोकायच्या. हो जाणीव ठेवत जाय लोकांची. हो गरीब लोक असते तर पैसा नसते, परिस्थिती खराब असते. हा म्हातारे कुतारे वयमान पाहू ना, अशा पद्धतीनं बापा चालू दे तुझ्या. हो हो आबाजी बिलकुल बिलकुल, तुम्ही मला सांगतोस. हा हो घ्या पेढा खा आता. हो का झाबरू वगैरे बापा बापा म्हणलं काय आता ते वावरात यायचे दिवस नाही राहिला बापा. आता काय वैयक्त तू आम्हाला गरीबाले. हा आता बाबा चांगला पोलीस झाला तू. अरे काय आता काय धारणा आहे लोकांची. अरे नोकरी म्हणजेच काही सगळं नाही रे बाबा. काही नाही म्हणलं कर्तव्य आहे. हा जे आपल्या नशिबात आहे, जे ड्युटी आहे ते करा लागते. आता तुम्ही तुमच्या ड्युट्या करू राहिले, मी माझ्या ड्युटी करणार आहो. हा पण कसं आहे, मनापासून करा कोणतेही काम करा. म्हणलं पेढे आणलेले आहे आणि खरोखर तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. म्हटलं चला बा आपले पहिलं काम आहे आपला आशीर्वाद घेणं. हा नंतर तर आता आयुष्यभर हेच आहे. हा म्हणून म्हटलं आपल्या गावातली माती आहे, आपल्याला दर्शन घेऊन येणार. नाही बाबा झाबरू खरंच म्हणला, इमानदारीने काम करतो रे बाबा. असे कोणाचे घेणं देणं हा गरीबाची जाणीव ठेवतो जराशी. नाही तर लोक सांगतो ना तुला मी लय पाहिले बाबा. छत्री ठेव म्हणजे छत्री. हो पहिले पैसे घेऊन ये. बाबा लय खराब काम आहे, लय खराब काम आहे. हा तू एक चांगला आदर्श लोकांना दाखवा. बस एवढंच माझ्या म्हणणं आहे. मावशी बस फक्त तुमचे आशीर्वाद राहू द्या. हो सगळं मी करीन तर चांगलंच करीन. हो घ्या आता आंध्र भाऊ जगन पेढे वाट. जब इनकी याद आई प्यार बांटते चलो, प्यार बांटते चलो, प्यार बांटते चलो, प्यार बांटते चलो.
अरे बाप रे, काय झालं भाऊ? अरे वा, मस्त वाजत बा तुम्ही तर. काय मला वाटते मलाच वाजत येते का? अरे वा, तुझ्या अगोदर 10 वर्ष हेच काम केलं ना आम्ही. हो, ढोरं राखणं, गाई राखणं, या मंदिरावर येऊन बसणं, इथं मस्त आपली बासरी वाजवणं. वेगळा आनंद होता ते जीवनात. हो, काय मनमोजी जीवन होतं. हो, म्हणून तर आज आलो मी. हो, मी म्हटलं चला दर्शन घ्या, मंदिरावर आलो. म्हटलं वाजवा एखादं गाणं. हो, आता समजलं मला पोलीस लागला म्हणते आता नाही. हो, आज संध्याकाळी पेरे वाटप आहे म्हणते. हो, काय कार्यक्रम आहे चालू होता. आता जा लागेल ना. आता किती वाजले? 1 वाजू राहिला नाही. हो, काय ढोरं आणले वाटते इकडे. नाही तर तलू राहिले तर. हो, काय आता त्याला पाणी आलं का नाही म्हणून जरा हिरवल हिरवल झाली ना. हो, आता कसं इकडे आणले म्या. चला म्हणलं काहीच नाही राहिलं ढोलाले. मग काय आता सगळं काळ्या कुठे आहे ते कसं पाणी आणून जमलं. चला मग आता लवकर जा लागेल मला बी आता ढोलं घेऊन. ये लवकर या आता. हो, मी बी जातो आता. हो, निघतो मग. हो, ठीक आहे.